आज आपण इतिहासातलं एक असं पान उलगडणार आहोत जे शौर्य, त्याग आणि एका अविश्वसनीय सुटकेचा थराराने भरलेलं आहे. एका अशा रात्रीची ही गोष्ट आहे जिने स्वराज्याचं आणि पर्यायाने भारताचं भविष्यच बदलून टाकलं. जरा डोळ्यासमोर आणा. मुसळधार पावसाची एक रात्र आहे. थंडगार वारा सुटलाय आणि सगळीकडे फक्त त्या पावसाचा आवाज घुमतोय. आणि त्या पावसाच्या आवाजात आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट सुरू आहे. असं वाटतंय जणू काही निसर्गच एका मोठ्या वादळाची चाहूल देतोय. या अशा भयाण वातावरणाच्या मधोमध स्वराज्याचा एक अतिशय महत्त्वाचा गड, पन्हाळा किल्ला, शत्रूने चारही बाजूनी घेरला आहे. बाहेर पडायला अक्षरशः एकही वाट शिल्लक नाहीये. बाहेर आदिलशाहीचे हजारो सैनिक सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली दबा धरून बसले आहेत. त्यांची करडी नजर प्रत्येक हालचालीवर आहे. आणि या अभेद्य वाटणाऱ्या वेढ्याच्या आत अडकले आहेत स्वतः शिवाजी महाराज. संकट फक्त बाहेरूनच नाहीये. अनेक महिने वेढा चालल्यामुळे किल्ल्यातला अन्नधान्याचा साठाही आता जवळजवळ संपत आलाय. म्हणजे वेळ हातामधून निसटून चालली होती. मग काय सगळं इथंच संपणार होतं का? स्वराज्याचं स्वप्न इथेच विरून जाणार होता? पण ही परिस्थिती मुळात निर्माण झालीच कशी? महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी हा सापळा नेमका रचला तरी कसा गेला होता? चला जाणून घेऊया. तर गोष्ट सुरू होते अफजल खानाच्या वधानंतर. ह्या पराभवाने आदिलशाही नुसती हादरली नाही, तर सुडाच्या भावनेने पेटून उठली होती. आणि मग 1660 साली त्यांनी आपला सगळ्यात क्रूर आणि ताकदवान सरदार सिद्दी जोहरला एक प्रचंड मोठी फौज देऊन पाठवलं. आणि याच फौजेने पन्हाळ्याला असा काही वेढा घातला की तो तोडणं जवळजवळ अशक्य होतं. दिवस जात होते आणि हा वेढा अधिकच घट्ट, अधिकच आवळला जात होता. शत्रूचा तोफांचा मारा सुरू होता आणि किल्ल्यातून बाहेर पडण्याची प्रत्येक लहान मोठी वाट, प्रत्येक चोरवाट त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकली होती. ठीक आहे, बाहेर तर ही परिस्थिती होती, पण आता जरा किल्ल्याच्या आत डोकावून पाहूया. वेढा जसजसा घट्ट होत होता तसतशी आतल्या लोकांची आशाही मावळत चालली होती. किल्ल्यातली परिस्थिती खरंच खूप बिकट झाली होती. अन्नसाठा संपत आल्याने उपासमारीची वेळ आली होती. सततच्या लढाईमुळे सैनिक पार थकून गेले होते आणि त्यात भर म्हणून पावसाळा सुरू झाला होता. सगळीकडे चिखल, रोगराई. अशा परिस्थितीत सुटकेचा विचार करणंही अशक्य वाटत होतं. पण या सगळ्या गोंधळात, निराशेच्या वातावरणात महाराज मात्र कमालीचे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक रेषही नव्हती. हेच तर दाखवून देतं की त्यांच्या मनात काहीतरी मोठं, काहीतरी वेगळंच शिजत होतं. ते फक्त एका योग्य वेळेची वाट पाहत होते. आणि मग जेव्हा सततच्या पावसामुळे आणि अनेक महिन्यांच्या वेढ्यामुळे शत्रू थोडा गाफेल झाला होता, तेव्हा ती योग्य वेळ आली. महाराजांनी एक अशी धाडसी योजना आखली, एक अशी गुप्त रणनीती जिचा कोणी विचारही केला नव्हता. ही योजना 2 भागांमध्ये होती. पहिला भाग होता शत्रूला चकवा देण्याचा. काही निवडक मावळे एका बाजूला हल्ला करून शत्रूचं सगळं लक्ष तिकडे खेचून घेणार होते. आणि याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे काही विश्वासू सहकारी दुसऱ्या बाजूने वेढ्यातून निसटणार होते. योजना खूप धोकादायक होती, पण त्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. आता वेळ होती ती योजनेला प्रत्यक्षात आणण्याची. त्या वादळी रात्री इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका महान सुटकेच्या थरार नाटकाला सुरुवात झाली. ती रात्र काही साधीसुधी नव्हती. ती होती एक अंधारी, वादळे आणि धो-धो पावसाची रात्र. शत्रूच्या नजरेतून निसटण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नव्हती. निसर्गाने जणू मदतीचा हात पुढे केला होता. आणि ठरल्याप्रमाणे महाराज आणि त्यांचे सहकारी अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत अत्यंत सावधगिरीने, पावलांचाही आवाज न होऊ देता गुपचूप किल्ल्याबाहेर पडले. शत्रूला या सुटकेबद्दल कळलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. महाराज वेढ्यातून निसटले होते. मग काय, संतापाने आणि त्वेषाने शत्रूने पूर्ण ताकदीनिशी पाठलाग सुरू केला. आता शत्रू पाठीवर होता. समोर फक्त एकच ध्येय होतं, विशाळगड. जवळपास 65 किलोमीटर दूर असलेला हा किल्ला गाठणं, तेही पावसाळ्यात, चिखलातून आणि घनदाट जंगलातून. हेच जगण्याचं एकमेव साधन होतं. तोच एकमेव आशेचा किरण होता.
पाठलाग तीव्र होत असताना एक असा क्षण आला जिथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. याच एका निर्णयाने इतिहासाला एक नवी, शौर्याची दिशा दिली. शत्रू अगदी जवळ येऊन ठेपला होता. अशावेळी महाराजांना पुढे जाणं गरजेचं होतं. आणि मग महाराजांना सुरक्षित पुढे पोहोचवण्यासाठी शत्रूचा सामना करण्याकरता मागे थांबण्याचा निर्णय घेतला एका महान योद्ध्याने, बाजीप्रभू देशपांडे यांनी. त्यांनी महाराजांना वचन दिलं, जोपर्यंत ते विशाळगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत शत्रूला खिंडीतच रोखून धरू. आणि पुढे जे घडलं ती केवळ एक लढाई नव्हती, ती होती इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरली गेलेली पावनखिंडीची अमर गाथा.